आज बदलापूर शहरामध्ये सेंट अँथनी कॉन्व्हेंट स्कूल या ठिकाणी 35वी नॅशनल थ्रोबॉल चॅम्पियनशिप जी आहे पार पडते। या ठिकाणी आपण जर बघत असाल तर प्रमुख उपस्थिती म्हणून अनेक मान्यवर आलेले आहेत। शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत। नमस्कार सर, काय बोलाल सेंट अँथनी स्कूल बद्दल, काय बोलाल आणि बदलापूर शहरामध्ये 35वी नॅशनल थ्रोबॉल चॅम्पियनशिप पार पडते, काय बोलाल? आज आपल्या ठाणे जिल्ह्यात सेंट अँथनी स्कूल या शाळेमध्ये शाळेच्या माध्यमातून इंडिया फाउंडेशन फेडरेशन आणि महाराष्ट्र असोसिएशनच्या वतीने संयुक्त विद्यमाने ही 35वी थ्रोबॉल चॅम्पियनशिपची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे। देशभरातून जवळजवळ 27-28 राज्यातून या ठिकाणी खेळाडू आले आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितपणे देशात जरी विविधता असली तरी आपल्या देश हा अखंड आहे, एक संघ आहे हे दाखवण्याचं काम आज सेंट अँथनीने या ठिकाणी केलं आहे। एवढी मोठी स्पर्धा पहिल्यांदाच आपल्या बदलापूरमध्ये होत आहे। डेअरिंग पण करावी लागते आणि ती आदरणीय आमच्या टेंबुलकर मॅडम, टेंबुलकर फॅमिली, आमच्या शीतल मॅडम असतील, रस्तिका मॅडम असतील, विश्वनाथजी पनवेलकर साहेब असतील आणि गीताताई टेंबुलकर असतील, या सर्वांनी ही कॉम्पिटिशन या ठिकाणी आयोजित करण्यासाठी खूप मेहनत घेतली, शिक्षकांनी मेहनत घेतली आणि सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी पार पडली जाईल आणि इथून जाताना बदलापूरचं नाव संपूर्ण देशामध्ये विद्यार्थी घेऊन जातील असा आत्मविश्वास या ठिकाणी मला वाटतो। धन्यवाद। यापूर्वी सुद्धा सेंट अँथनी शाळेच्या तर मॅडमशी आपण अनेक कार्यक्रमाला मी आलेलो आहे, म्हणजे इव्हेंट एवढा जबरदस्त असतो। काय बोलाल? खूप सुंदर खरं बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा सेंट अँथनी कॉन्व्हेंट स्कूलच्या माध्यमातून आपण जर बघत असाल तर 35वी चॅम्पियनशिपची आयोजित करण्यात आलेली आहे। अनेक विद्यार्थी जे आहेत वेगवेगळ्या राज्यातून आले, अॅन्युअल फंक्शन डे असू दे, स्पोर्ट्स डे असू दे, आय एम स्पीचलेस। आता तर अजून आमचे 3 दिवस इव्हेंट आहे तर शाळेचे सगळे टीचर्स आता करंटली पूर्ण स्टाफ जो आहे तो काम करत असतो, मुलांसाठी बघतोय की त्यांची सेफ्टी आणि एन्जॉय करेल हे नॅशनल्स आणि नेहमी लक्षात ठेवणार की ते बदलापूर महाराष्ट्रात आले होते, सेंट अँथनी शाळेमध्ये आले होते आणि त्यांनी हा मॅच इंजुरी कोणाला तरी झालेली आहे त्याला लगेच डॉक्टरकडे घेऊन जावं। सांगण्याचं तात्पर्य असं की उद्यापासून या स्पर्धा चालू होत आहेत। अतिशय स्पर्धा होत असताना हा गेम एवढा चांगला आहे की बघण्यासारखं आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी घोरपडे मतलब बदलापूर जिमखान्यामध्ये हा थ्रोबॉल चॅम्पियनशिप झाली होती, ती महाराष्ट्र लेवलची झाली होती आणि आज नॅशनल लेवलची होते। मी सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो, विजेत्यांचं पण आणि पराजयत्यांचं सगळ्यांना मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।